पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये अजित पवार एवढे दिवस गप्प का होते असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। या प्रकरणावर उशिरा भाष्य करणाऱ्या अजित पवारांना काहीतरी माहिती असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। अजितदादांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील आता केली जाऊ लागलेली आहे। सविस्तर पाहूयात। मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कोणी तोंडातनं पण येत नाही। उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा, हे माझे शब्द असतात। हिट अँड रन प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं अजित पवारांनी वारंवार सांगूनही अजित पवार यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांच्या फैरी थांबायचं नाव घेत नाहीयेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत। अजित पवारांची देहबोली बदलल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। अजितदादा काहीतरी लपवत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे अजित पवारांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी दमानियांनी केली आहे। मला जो मी आधी प्रश्न मांडला होता की 4 दिवस त्यांना का लागले या प्रकरणाबद्दल बोलायला, म्हणून मला आणि कालचा त्यांचा जो तेवर होता त्याच्यावरनं मला असं वाटतं की ते खोटं बोलतायत आणि त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी करून जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे। अंजली दमानियांच्या या आरोपांना नाना पटोले यांनी दुजोरा दिलाय। अजित पवारांची भूमिका संशयास्पद असल्यानं त्यांचा फोन ताब्यात घेऊन सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली है। इसमें ये सरकार के ऊपर कोई किसी का विश्वास नहीं है। सरकार का कोई भी अधिकारी उसमें ये कमेटी नहीं बना कोई विश्वास के लायक नहीं है, क्योंकि आपने देखा हो कि खून का भी सैंपल तुरंत कचरे की पेटी में डालने का काम अगर सरकार के अधिकारी करते हैं तो इसलिए सीबीआई की इंक्वायरी हो, ये मांग कांग्रेस पार्टी करती है। अजित पवारांच्या नार्को टेस्टची गरज काय असा सवाल राष्ट्रवादीनं विचारलाय। अजित पवारांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिलेत, त्यामुळे त्यांच्यावर संशय कशाला घेता असा प्रतिसवाल उपस्थित केलाय। आज जे दोषी आहेत त्यांच्यातले 3 लोक जेलमध्ये आहेत, 2 पोलीस निरीक्षक जेलमध्ये आहेत, 2 डॉक्टर जेलमध्ये आहेत। त्यामुळे कायद्याचं शासन महायुतीच्या राज्यामध्ये आहे। योग्य पद्धतीने सर्व कारवाई केली जात आहे। त्यामुळे माझी अंजलीताईंना देखील विनंती आहे की केवळ सनसनाटीसाठी नार्को टेस्ट केली पाहिजे, अशा प्रकारचे कुठलेही आरोप त्यांनी करू नये। हिट अँड रन प्रकरण गुंतागुंतीचं आता होत चाललंय। आधी या प्रकरणात एका आमदारापुरता राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय होता। आता तर सरकारमधील अनेक जण या प्रकरणाशी संबंधित असल्याचा आरोप होऊ लागला आहे। विनोद राठोडसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।